फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा विशिष्ट भाज्यांबद्दल ज्यांचा आपण जर आपल्या आहारात समावेश केला तर आपण मधुमेहाला आपल्यापासून दूर ठेवू शकतो। पहिली भाजी आहे दोडका आणि तोंडली। दोडक्यामध्ये असणारे घटक इन्सुलिनचे स्रवण सुधारतात आणि शरीरात साखरेचे शोषण नियंत्रित करतात। तोंडलीमध्ये असलेली विशेष संयुगे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात। दुसरी भाजी आहे पडवल। शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास पडवल खूप उपयुक्त मानली जाते। ती इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते आणि अचानक होणाऱ्या साखरेच्या वाढीला आळा घालते। तिसरी भाजी आहे गवार। गवारमध्ये असलेले विद्रव्य तंतू पचन मंदावतात आणि जेवणानंतर अचानक साखरेची पातळी वाढू देत नाहीत। त्यानंतर चौथी भाजी आहे कारले। या भाजीत असलेले काही नैसर्गिक घटक शरीरात इन्सुलिनचे काम करून साखरेचे प्रमाण कमी करतात। नियमितपणे कारले खाल्ल्यास डायबिटीज होण्याची शक्यता कमी होते। पाचवी भाजी आहे कच्ची पपई। यात आढळणारे काही घटक ग्लुकोजचे योग्य प्रकारे मेटाबॉलिझम होण्यास मदत करतात। यामुळे रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या संतुलित राहते। त्यानंतर सहावी भाजी आहे भेंडी। भेंडीमध्ये सेल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात असतात, जे अचानक रक्तातील साखर वाढू देत नाहीत। यामुळे साखरेचे शोषण कमी होते आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते।